श्रुती, आज आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे आराम केल्यानंतर विश्रांतीनंतर आता सगळे जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानाकडे जात आहेत आणि आझाद मैदानाकडे जात असताना आपण बघतोय मध्येच म्हणजे CSMT स्टेशनच्या बाहेर मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोर मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे आणि या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळची वेळ आहे आणि त्यामुळे अनेक बसेस आपण बघतोय, बेस्टच्या बसेस ह्या एका रांगेत लागलेल्या आहेत आणि जोपर्यंत हे मराठा बांधव बाजूला होत नाहीत तोपर्यंत ही वाहतूक कोंडी सुटणार नाहीये। आपण बघतोय घोषणाबाजी होतीये, नाच करत आपला उत्साह एकमेकांचा आहे, मराठा आंदोलक वाढवत आहेत। ही एक आपण लेन बघतोय, तर दुसरीकडे आपण बघतोय जे फ्लायओव्हरवरून जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा एक लेनच खरं तर सुरू आहे, कारण दोन्ही बाजूंनी आंदोलकांच्या गाड्यांची पार्किंग आहे आणि त्यामुळे एक लेन सुरू असताना इथे सुद्धा मोठी ट्रॅफिक जाम झालेली आहे, कारण समोर रस्ता बंद झालेला आहे। पोलीस बाजूला करण्याचं काम करतायत, त्यांना आवाहन करतायत की तुम्ही बाजूला व्हावं आणि ही जी ट्रॅफिक जाम आहे ती वाहतूक कोंडी सोडवावी, ती हा सगळा रस्ता मोकळा करावा त्याच्या सूचना दिल्या जात आहेत। मात्र सध्या तरी घोषणाबाजी आणि एकमेकांचा उत्साह वाढवण्याचं काम ह्या आंदोलकांकडनं केलं जात आहे। वाशी असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती आणि त्यामुळे जेव्हा हे सगळे आंदोलक आता आझाद मैदान आतमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळेच पूर्ण हा जो परिसर आहे तिथे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलीस तिथे आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मात्र असं असताना सुद्धा आंदोलकांना शांततेत आवाहन करत त्यांना बाजूला बरोबर आहे वेदांत, पण हा CSMT परिसर हा प्रचंड रहदारीचा आहे आणि सकाळची वेळ आहे, नोकरदारांची सुद्धा यामुळे प्रचंड गैरसोय होऊ शकते। सध्या या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काही काढण्यात आले आहेत का आणि वाहतूक प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत का? वेदांत, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा श्रुती, वेदांत, आपण बघतोय CSMT परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे, मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे, पण हा प्रचंड रहदारीचा भाग आहे, इथे नोकरदारांची सुद्धा गैरसोय होऊ शकते। त्यामुळे या वाहतुकीसाठी काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत का आणि वाहतूक प्रशासनानं काही सूचना दिल्या आहेत का? इथे कुठलाही पर्यायी मार्ग नाहीये, कारण हा संपूर्ण आपण जर परिसर बघितला तर हा परिसर जे फ्लायओव्हरवरून पुढे CSMT कडे जातो, मंत्रालयाच्या बाजूला जातो आणि इकडनं जो येतो तो पोस्ट ऑफिस किंवा ईस्टर्न फ्रीवेवरून BMC कडे किंवा मग मंत्रालयाकडे जाणारा हा रस्ता आहे। आणि हा संपूर्ण रस्ता आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन हे आपल्याला दाखवतील की कशा प्रकारे इथे ढोल वाजवले जातात आणि त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक जाम झाली आहे। किती वेळ आता हे थांबवलं जाणार? हे निकाल लागेल, शेवट 2 दिवस असं ट्रॉफिक राहणार, असंच राहणार। दोन दिवस ट्रॉफिक। कुठून आलाय? आम्ही कराडवरून आलो, कराडवरून आंदोलनात जात आहे। आंदोलनात आम्ही 2 दिवस आता आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, जोपर्यंत मुंबई सोडणार नाही, जोपर्यंत सोडणार नाही। मुंबई जाम होती, मुंबई जाम होते, त्याची काळजी सरकारनं करावी। आता काय हो, मुंबई सोडणार नाही, आरक्षण जोपर्यंत द्यावं मुंबई आम्ही तुम्हाला देऊ, आरक्षण आम्हाला द्या। सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत एकही मराठा इथून हलणार नाही। पावसात मुंबई